माणगाव येथे ट्रॉमा केअर हॉस्पिटलला 15 कोटींची मंजुरी, प्रशासकीय मान्यतेअभावी प्रतीक्षा, अपघातग्रस्तांसाठी आशेचा किरण। माणगाव शहरासाठी आणि संपूर्ण दक्षिण रायगड व कोकण पट्ट्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरणारी बातमी समोर आली आहे। माणगाव उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या केंद्रामुळे गंभीर अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळून अनेकांचे प्राण वाचणार आहेत। मात्र अद्याप या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्याची बाकी असल्याने प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश मेहता यांनी दिली। गेल्या अनेक वर्षापासून माणगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची जोरदार मागणी नागरिक, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींकडून केली जात होती। विशेषतः मुंबई गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमध्ये वेळेत आणि आधुनिक उपचार न मिळाल्याने अनेक अपघातग्रस्तांना आपला जीव गमवावा लागत होता। गंभीर जखमी रुग्णांना मुंबई, पनवेल, पुणे किंवा अलिबाग येथे हलवताना अनेकदा मोलाचा वेळ वाया जात होता। ही गंभीर बाब लक्षात घेऊन शासनाने अखेर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती दिली आहे। ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारत बांधण्यासाठी 14 कोटी 51 लाख रुपयांची तांत्रिक मान्यता मिळालेली असून लवकरच प्रशासकीय मान्यताही देण्यात येईल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला। प्रशासकीय मान्यता मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले। रायगड जिल्ह्यातील वडखळ नाका येथे जागा उपलब्ध न झाल्याने सन 2022 मध्ये माणगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या जुन्या पंचायत समितीच्या गट क्रमांक 684 मधील 34 गुंठे जमीन संपादित करण्यात आली। सध्या येथे वापराअभावी जीर्ण झालेल्या इमारती पाडून त्या जागेवर प्रशस्त, सुसज्ज आणि अधिक तंत्रज्ञानयुक्त ट्रॉमा केअर सेंटर भरण्यात येणार आहे। या प्रकल्पात मुख्य रुग्णालय इमारतीसह निवासी इमारतींचाही समावेश असेल। या ठिकाणी 10 खाटांचे लेव्हल 3 ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार असून एकाच वेळी अनेक गंभीर अपघातग्रस्तांवर अवघड व तातडीच्या शस्त्रक्रिया करता येणार आहेत। त्यामुळे गंभीर रुग्णांना दूरवर हलवण्याची गरज भासणार नाही। परिणामी अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचून त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे। सध्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दररोज 300 ते 400 रुग्णांची तपासणी व उपचार होत आहेत। आवश्यक तेवढे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असून आरोग्य सुविधा सुधारल्यामुळे दक्षिण रायगडासह रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, मंडणगड आदी भागांतूनही रुग्ण मोठ्या संख्येने येथे येत आहेत। त्यामुळे रुग्णालय परिसर नेहमीच गजबजलेला असतो। ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाल्यानंतर सध्या 100 खाटांची मर्यादा असलेल्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात अधिक खाटांची वाढ होणार आहे। त्यामुळे रुग्णालयाची क्षमता वाढून संपूर्ण परिसरासाठी हे केंद्र वरदान ठरणार आहे। एकूणच माणगाव येथे उभारण्यात येणारे ट्रॉमा केअर सेंटर केवळ एक इमारत नसून अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी आशेचा आधारस्तंभ ठरणार आहे। आता सर्वांचे लक्ष प्रशासकीय मान्यतेकडे लागले असून ती लवकरच मिळून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात उतरेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।